तर काँग्रेस नेते नारायण राणे आज भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीयेत। जय महाराष्ट्रला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पार पडणाऱ्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचा आज अखेरचा दिवस आहे आणि हीच संधी साधत राणे पितापुत्रांचा भाजप प्रवेश होईल अशा चर्चेला उधाण आलं होतं। काँग्रेस पक्षावर राणे सध्या नाराज असून काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची देखील भेट घेतली होती। त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत। राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी सध्या राणे भाजपमध्ये जाण्याबाबत संभ्रमच जास्त निर्माण झालाय। कंप काढला काय बरेच दिवस टिकतं ना आणि त्याचा परिसर मोठा असतो म्हणून करायचं तर मोठं। मार्केटमध्ये चांगला माल आला काय सगळं म्हणजे माझी काँग्रेसवरची नाराजी मी अनेक दिवस दाखवतोय, त्यावर तयार झालेलं हे वातावरण आहे। नारायण राणे हे भाजपमध्ये आज प्रवेश करतील अशी पुरेपूर चर्चा सुरू आहे। किंबहुना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची जी बैठक सध्या सुरू आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथेच नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी ही चर्चा आहे। पण दरम्यान काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सध्या सोशल मीडियावर राणे पत्रकार परिषद घेणार असल्याची बातमी फेक असल्याचं ट्विट केलं। तसंच कोणताही मोठा निर्णय घेताना संयम बाळगावा लागतो आणि त्याला योग्य वेळ यावी लागते असं सांगत भाजप प्रवेशाच्या बातमीचं खंडन जरी केलं नसलं तरी आज पत्रकार परिषद होणार नाही आणि त्यामुळे कदाचित आज हा भाजप प्रवेश राणे यांचा होणार नाही असं या ट्विटवरून म्हणता येईल।